या वाटीच्या प्रमाणाने 2 वाट्या गूळ घालून घेते. 2 वाट्या गूळ घालते. थोडंसं मीठ. अर्धा तास हे झाकून ठेवणार. हे सगळं ढवळतीये आणि अर्धा तास हे सगळं ढवळून झाल्यानंतर अर्धा तास झाकून ठेवणार. हे वाटीभर पाणी घालते. ह्याच्यात फणसा गरज होता, त्याच्यात पाणी टाकलं आणि ते असं वाटीभर झालं. वाटीभर पाणी टाकते. तर हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता हे अर्धा तास झाकून ठेवते, म्हणजे या कण्या ज्या आपल्या आहेत घातलेल्या त्या छान फुलतील. आता हे मी 15 मिनटं इडलीसारखं उकडून घेते आहे. ठिकाणी ह्या फणसाचे सांदण उकडायला ठेवले इडली पात्रात. हे बघा आपल्या छान झाल्या आहेत इडल्या. फणसाचं सांदण. नारळाचं दूध, फणसाचं सांदण, आंब्याची डाळ. संडे स्पेशल मेनू. काय बोलला?